महाशिवरात्रीनिमित्त गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पोंगझरा येथील प्रसिद्ध शिवमंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त 3 दिवस यात्रा असते। या यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी असते। पोंगझरा हे देवस्थान नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत येत असून गोंदियापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोरेगाव तहसीलच्या बोदुंदा गावापासून सुरू आहे। त्यामुळे शिवभक्तांना सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच चेकपोस्टवरून प्रवेश मिळतो। येथे एका उंच टेकडीवर भगवान शंकरांचं एक प्राचीन मंदिर आहे। पोंगझरा हे देवस्थान पुरातत्वाचा ऐतिहासिक वारसा आहे। येथे काही दशकांपूर्वी गोंड राजाचा राजवाडा होता आणि येथे त्यांच्या कुलदैवताचं प्राचीन शिवमंदिर आहे। मंदिरापासून काही अंतरावर पोंगझरा येथे एक गूढ स्वयंघोषित गायमुख धबधबा आहे। हा धबधबा 12 महिने रात्रंदिवस वाहतो, पण त्याचं पाणी कोठून येतं हे अद्याप गूढच आहे। गाईच्या तोंडातून बाहेर पडणारे शुद्ध पाणी हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असून ते अनेक आजार दूर करतं असं मानलं जातं। या गोमुख झऱ्याच्या पाण्यात अलौकिक शक्ती आहे आणि त्याच्या सेवनाने अनेक गंभीर आजार दूर होतात। 3 दिवसीय जत्रेचं आयोजन करण्यात येत असतो आणि हे जिथं जत्रा भरलेली आहे तिथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की जिथं आपण आता उभे आहोत ही एक रामायण कालची तपोभूमी आहे। इथं महाराज लोक तप करून गेलेले आहेत। जेव्हा रामायण काल सुरू होता त्या रामायण कालमध्ये इथं तप करून सारी लोक आपले सिद्धी अर्पित करत होते आणि त्या माध्यमातून महर्षी इथं खूप तपस्या करून करत होते आणि जिथं वरत पहाडीच्या बाजूला आपले शिवजीची स्थापना त्या महर्षींनी केलेल्या आहेत। खूप पुरातन काळपासून हा मंदिर इथं स्थापित केलेला आहे आणि भंडारा आणि गोंदिया 2 जिल्ह्यामध्ये आपले गायमुख 3 आहेत। तिथून एक हा बोळुंदाचा एक गायमुख आणि तुमसरजवळ एक गायमुख आणि प्रतापगड हा एक गायमुख असे गोंदिया भंडारा जिल्ह्याचे मुख्य 3 गायमुख हे पुरातन काळपासून चालत आलेले आहेत। इथं एक गुप्त गंगाजीचा उगम आहे। गुप्त गंगाजी म्हटल्यावर आपल्या इथं गंगाजी आलेली आहे आणि इथं बाजूलाच गंगाजी समाप्त झालेली आहे आणि गुप्त गंगाजीचा भी इथं उगम आहे आणि खूप रहस्यमय ती गोष्ट आहे। इथून त्या गंगाजीच्या पाणी सायंटिस्ट लोकांनी घेऊन गेले आणि त्याचं परीक्षण केला। इथं सर्वात जास्त मिनरल आढळणारा पाणी आपल्या ह्या गंगाजीच्या मार्फत त्याने जो झरा आहे गायमुखचा झरा आहे त्या झऱ्याच्या मार्फत निघत असतो। त्याच्या अनेक बाबी ह्या मंदिराशी जुडलेल्या आहेत। यहाँ से तो ये पुरातन काल से है, कोई पता ही नहीं है, हमारे बाप दादा को ही पता नहीं है। इतना बहुत पुराना है और ये गंगा जी ये एनी टाइम बहती रहती है उनके जटाओं से और ये गुप्त हो गई, समझे क्या। तो ये करणसाई राजा का ये महल है और यहाँ पर साधु संत ऋषि मुनियों तपस्या किए, जंगलों के बीच में है और लोग बहुत संख्या में आती है। हाँ, सोमवार को भी आते हैं। कारण की हा जत्रा 3 दिवस चालतो। आज पहिला दिवस आहे। याची तयारी महिना 1.5 महिन्यापूर्वीपासून आम्ही सुरू करतो रस्ते वगैरे कारण की हा नागझिराच्या कोड झोनच्या जवळ लागलेला एरिया आहे। खरं पाहता इथं जवळपास 2 एकर 70 डिशमिल ही जागा देवस्थानाची आहे। त्याच्या सभोवताल बफर झोन आहे नागझिराचा आणि कोड झोन आहे मागे। ते सगळे लोक बोलतात म्हणजे आम्ही आमच्या आजोबांना विचारलं त्यांना तेही पण म्हणतात की आमच्या आजोबाच्या पूर्वीपासून म्हणजे खूप प्राचीन आहे। म्हणजे कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 500 वर्ष कमीत कमी जुना असावा, कमीत कमी। आता थोडंसं रिनोव्हेशन झालेलं आहे इथं म्हणून मंदिर नवा दिसतो। पाहता इथं देवाच्या नावाने ते सोडतात ते म्हणजे ते सांड असतो तर म्हणजे त्यांची काही मान्यता म्हणजे त्यांचे काही त्यांनी नवस केलेला असतो की असं घडलं तर असं करेन म्हणून, तर त्यांचे काहीतरी इच्छा पूर्ण झालेली असते। आमचे आपले अनुभव आहेत की सर्वांची मनोकामना इथं येऊन पूर्ण होतात बहुतेक लोक आणि त्यामुळेच आस्था दिनोदिन इथं वाढत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।